आणि आता मोठ्या राजकीय बातम्या। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, व्हॉट्सअप स्टेटस ठेवत संदीप देशपांडे यांची ठाकरे सेनेवर टीका। देशपांडेंवर मी बोलणार नाही, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया। त्यावर भाष्य करणं हे मला वाटतं फार उतावळेपणा होईल असं मला वाटतं। आम्ही त्यांच्या दोघांतलं एक मत ते संदीपला कळलंय का आणि म्हणून संदीप बोलतोय का? संदीपच्या बोलण्यावर मी काही नाही बोललो। राज ठाकरे यांची स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात महत्त्वाची बैठक। मनसेचे राज्यातील सर्व नेते, जिल्हा तालुका अध्यक्षांची उपस्थिती। निवडणुका झाल्यानंतर मनसेची पहिली राज्यस्तरीय बैठक। राज्यसभेवर एक जण जाईल इतकं संख्याबळ महाविकास आघाडीकडे, कुणी प्रतिनिधित्व करावं हे 3 पक्ष मिळून ठरवतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रत्येक पक्षाला संधी मिळावी असं वाटतं, महाविकास आघाडी एकमतानं निर्णय घेणार, राऊतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीची एकच जागा जाईल, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। आता निर्णय घेताना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारं नेतृत्व कोणतं आहे हे 3 पक्ष बसून ठरवतील आणि अर्थात निर्णय एकमतानंच होणार आहे ना। ही जागा शिवसेनेचीच। राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम, काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, आदित्य ठाकरे यांची स्पष्टोक्ती। आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे। सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे। अजून काँग्रेसला देखील कोणी संपर्क केला नाही आणि हेच आमचं म्हणणं आहे की ही चर्चा झालीच नाही की कोणाला मिळालं पाहिजे। महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं पक्क, एक जागा विरोधकांना मिळेल ती कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न। राज्यसभेच्या निवडणुकीवरून फडणवीसांचं हे विधान। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं हे पक्क आहे। एक जागा विरोधकांना मिळेल ती कोणी घ्यायची ते ठरवतील। उद्धव ठाकरे यांचं विधान परिषदेवर जाणं अजिबात कठीण नाही, त्यांनी विधान परिषदेवर जावं अशी आमची इच्छाच। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषदेमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। त्या संदर्भात आम्ही उद्धवजींना विनंती करू आणि पुढे काय ते पाहू। प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नये यासाठी राऊत प्रयत्नशील, ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यसभेची संधी मिळू नये असं राऊतांना वाटतंय। भाजप नगरसेवक नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया। प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जातील, प्रियंका चतुर्वेदी खासदार होऊ नये यासाठी संजय राऊत स्वतः प्रयत्न करतायत आणि यावेळेला राज्यसभेची निवडणुकीमध्ये उभाटा गटाला जागाच मिळू नये यासाठी संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये गणित चाललंय। आमचा महाविस्तार एआय प्लॅटफॉर्म बहुभाषी, एआय क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं गती घेतली आहे। एआय मुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठा बदल, एआय शेतकऱ्यांसाठी आणि शेतकरी एआय साठी सज्ज। एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी एआय इन ॲग्रिकल्चर करता 500 कोटी रुपयाचा फंड आपण तयार केला। आपला महाविस्तार जो आहे हा देशामध्ये स्वीकारला जातो आणि भारत विस्तार या रूपानं आता हा प्लॅटफॉर्म तयार होणार आहे। आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय घडामोडी। सोलापूर, नाशिक, अमरावती महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गोंधळ। सोलापुरात स्वीकृत सदस्य निवडीवरून वाद झाला, तर महापालिकेमध्ये बडगुजर आणि शहाणेंमध्ये खडाजंगी। अमरावतीत पहिल्याच आमसभेमध्ये बत्ती होईल। अल्पसंख्याक विभागाकडून प्रमाणपत्र वाटपात अनेक अधिकारी देखील सहभागी। युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांचा हा दावा। संपूर्ण प्रकरणाला भ्रष्टाचाराची किनार, निवृत्त न्यायाधीशांच्या समितीसमोर चौकशी व्हावी, जैन यांची ही मागणी। एकटा व्यक्ती नव्हता मिलिंद शेनॉय, आमचा जो आरोप होता की हा एक नेक्सस आहे, ही जी टोळी आहे, हा पूर्ण ग्रुप आहे। निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण विभागाची चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। नाशिकमध्ये पहिल्याच महासभेमध्ये सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यामध्ये झाला वाद। बडगुजर बोलायला उभे राहिले, त्यामुळे मुकेश शहाणे हे आक्रमक झाले। परवानगी घेतली नाही, त्यामुळे बडगुजरांना बोलण्यास मुकेश शहाणेंनी विरोध केला। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग, 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार, तर फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला अशी माहिती। सोलापूर महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ, भाजपकडून 9 पैकी 8 नावं घेतल्यानं विरोधकांकडून आक्षेप। नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठावर धावून गेले।
निवडणुकांनंतर भाजपकडून संघटन मजबूतीला सुरुवात. आजपासून भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण. भाजपच्या दादरमधील वसंत स्मृती कार्यालयातून महाप्रशिक्षण अभियानाची सुरुवात. शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी पूर्ण. समितीकडून इन्स्टिट्यूटला क्लीन चिट मिळाल्याची माहिती. अहवाल 24 तारखेला मुख्यमंत्र्यांना सादर होणार. सरकारच्या निधीपेक्षा अधिकचा निधी संशोधनावर खर्च झाल्याचं समितीचं निरीक्षण. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेली चौकशीची मागणी. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगची धमकी. शुभम लोणकरने दिली जीवे मारण्याची धमकी. 10 करोड द्या नाहीतर तुमचा बाबा सिद्दीकी करू असाही केला उल्लेख.